52 कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे। एक नवीन पुरी गाडी प्रेझेंट दिली त्या संबंधित अधिकाऱ्याला, कलेक्टर आहे का निवेदन करून मुख्यमंत्री ते आम्ही बघणारे माणसाला तो आमचा आरोप कुठे आमचा की हे त्यांनी 52 कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे। 52 कोटीचा प्रस्ताव आमचा आरोप असा आहे की 52 कोटी होत नाही। साधारण हे सगळं जर बघायला गेलो आपण की 15 ते 20 कोटीमध्ये हे सगळं तुम्हाला साहित्य मिळू शकतं असं आमची माहिती आहे की 4 दिवस आम्ही हे सगळं प्रयत्न करून आम्ही जमा केलेलं आहे। तर आमची अशी अपेक्षा आहे की इतर जर समजा आपण इतर चौकीदार समिती नेमली सीपीआर मध्ये शासनाच्या वतीने इथं शासनाच्या वतीनं तज्ञ माणसं इथं जर समजा तपासणी केली तर साहेब माझा अंदाज आहे साधारण 30 ते 52 कोटीचा घपला पाडण्याचा आमचा आरोप आहे। म्हणून साहेब ही चौकशी व्हायला पाहिजे। हा पैसा तुमचा सगळ्यांचा आहे। रुग्णांच्या नावावर विकासाच्या नावावर जर समजा लूट चालायचं सीपीआर मध्ये तर साहेब आम्ही बसताना आम्ही थांबणार नाही। परत शिंदे साहेबांना सांगा माझा निरोप, शिंदे साहेब माझे चांगले मित्र आहेत, शिंदे साहेबांना सांगा मला म्हणले काय निवडणूक अजून लांब आहे ते चर्चेत बोलले असतील, मला आवडलं नाही म्हणून सांगा। मी ऍक्च्युली त्यांच्या समोर बोलणार होतो। पक्ष आमचा जो उद्धव साहेबांचा बाळासाहेबांचा शिवसेना आमचा पक्ष आहे हा निवडणुकीसाठी काम करत नाही म्हणून सांगा त्यांना। आम्ही 12 तास 24 तास जनतेच्या सेवेत असतो आणि अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या माणसावर आणि एकदा हातात विषय घ्यायचा तळ जाऊ त्या सीपीआर झालं। भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा कुठला विषय निघाला 23 वर्ष तळ लावणारे आम्ही माणसं, समोरचा माणूस कोण आहे, कलेक्टर आहे का निवेदन करून मुख्यमंत्री ते आम्ही बघणारे माणसं शिंदे साहेबांना सांगा। निवडणुकीपुरतं आम्ही काम करणारे माणसं नाही, अजून निवडणुका लांब आहेत असे म्हणले मला, तुम्हाला नाही आवडलं ते अजिबात आणि आम्ही अजिबात खपून येणार आहे म्हणजे काय विषय एवढे महत्वाचे आहेत वास्तविक तुम्ही बघायला पाहिजे। ह्यांचं काम आहे आणि आम्हाला निवडणूक लाभ निवडणुकीला आम्ही काम करत नाही माझं तर माझा निरोप प्लीज द्या करा माझे मित्र येतील मला आवडलं सांगा तुमचं वाक्य मला। तर ह्या पद्धतीने जर मी केलं पण कोटेशन तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही सहज तुम्ही तेवढ्या मोठ्या पोस्टला काम करता कोटेशन मी सांगितलं समजा जिल्हाधिकाऱ्यांना काढलं तर कोटेशन माझं मत आहे बाबा की जिल्हाधिकाऱ्यांना कोटेशन दिलं पाहिजे माझं मत आहे। हे कोटेशन डायरेक्ट हेड ऑफ द डिपार्टमेंट ते भूपेंद्र जयंत पाटील भूपेंद्र जयंत पाटील त्यांच्याकडे कसं कोटेशन येते दादा माझं मत आहे असं हे डीनकडे जायला पाहिजे कोटेशन। पण कोटेशन काढणार जय भवानी एंटरप्राइज वडोदराला असण्याची शक्यता फार कमी आहे। जय भवानी एंटरप्राइज वडोदराला गुजरात जय भवानी असण्याची शक्यता फार कमी आहे। पण त्याचा पॉइंट हा टायपिंगचा तो हा सेम आहे हा पण सेम आहे म्हणजे कायद्यानं 3 कोटेशन आल्यानंतर तुम्ही टेंडर काढता तुम्ही आणि मग ह्या पद्धतीने हे फसवणूक आमच्या जनतेची शासनाची अधिकाऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करा आणि संबंधित अधिकारी कोण तो एचओडी असू दे त्या तत्कालीन त्याऐवजी गुरं असू दे त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचं तिथं लुटमार होणार असेल तर आम्ही त्यात थांबणार नाही। व्हेरी सिरियस। बरं साहेब तुम्ही जर जिल्हाधिकारी कुठलं काम असू दे तुमचं किंवा कुठल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असू दे आपण सार्वजनिक बांधकामाची परवानगी घेतो म्हणजे आपण सार्वजनिक बांधकामाची परवानगी घेतलेली नाही। काय घेतलेली परवानगी घ्यायला पाहिजे नाही घेतलेली परवानगी। अहो 52 कोटीमध्ये हॉस्पिटल बांधून होणार आहे म्हणून 52 कोटीमध्ये हॉस्पिटल बांधून होईल म्हणजे आम्ही तिने लटके तोडायचे आणि आम्ही कोल्हापूरकडे बघत बसायचं आमच्या नाही होणार। गोरगरिबांकडे आला पैसा आहे तो मोठ्या अपेक्षेनं कोल्हापूर जिल्हा कर्नाटक मधनं ह्या सिंधुदुर्गाचं कोकणात लोक इथं आपले रुग्ण येतात आपल्याकडे आणि हे सगळं झाल्यानंतर एक नवीन पुरी गाडी प्रेझेंट दिली त्या संबंधित अधिकाऱ्याला नवीन पुरी गाडी आणि साहेब शासनाची समिती येणं गरजेचं आहे। मी तसं आम्हाला हे त्यांचे बॉस त्यांचे आहेत मला त्याला मात्र मी स्पीड पोस्ट करणार आहे कोणाचे माहिती संचालक आयुक्त त्याचे वैद्यकीय शिक्षण व औषध प्रविण विभाग त्याला पण मी आता स्पीड पोस्ट करतो। मुंबईची साहेब जर मान्यवर तज्ञ माणसं आली तर माझं मत आहे साहेब नक्कीच भांडा कुठे आहे हे प्रकार आहे। विशाल एंटरप्राइजची बोगस औषध विषय वेगळाच आहे। अजून महाराष्ट्रामध्ये साहेब म्हणजे जे ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज घातक आहेत ऐक तुम्हाला सांगतो आम्ही 3 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत मनुष्य आमच्याकडे पण त्यांनी सप्लाय केला आहे अशी माझी माहिती आहे। विशाल एंटरप्राइज कोण पाटील म्हणून करत नाही तर त्याने जो ड्रग्ज सप्लाय केलेला आहे ते एवढीकडनं तो ड्रग्ज लोकांना द्यायच्या योग्यतेचं काय नाही आहे
हे आता बघायला लागतं की यांनी बघितलेलं नाही आहे आपल्या लोकांनी, ड्रग सप्लाय केलेल्या लोकांनी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.